म्हणे बाबा आपल्याला आता बाहेर जाय आत यायचा मंत्र येत होता पण बाहेर जायचा मंत्र येत नाही. फेल झालंय कलाकार होतो म्हणे. आत याचा पक्का मंत्र येतो का म्हणे. पक्का येतो. नक्की येतो म्हणे. नक्की येतो. मग तोच मंत्र उलटा म्हणणं. आता उलटा म्हणणं लय अवघड आहे. आपण रोज हरिपाठ म्हणतो. माऊली आमच्या रोज हरिपाठ म्हणतात. आता उलटा अभंग हरिपाठाचा पहिला जरी म्हणलं तर किती अवघड आहे पहा. द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञानदेवनी व्यासाच्या खुरा वेदशास्त्र उभारी बाया सदा असोनी संसारी जीवे वेगुक्रो पुण्याची गणना कोण करी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा तिने मुक्तीचार्य साधी आल्या देवाची द्वारी उभा क्षणभरी. म्हणून दाखवा बरं तुम्हाला आत्ता 100 रुपये देतो. कोण म्हणते महिलापैकी म्हणतात काय म्हणा फक्त देवाची द्वारी आपण उलटा म्हणायचा. तुम्ही म्हणता 100 रुपये नाही. अहो साधा हरिपाठाचा आपण उलटा येत नाही आणि मंत्र म्हणणं काय सोपं आहे का महाराज. ते म्हणे नाही असं कर म्हणे उलटा मंत्र म्हणे. भगवान म्हणले ठीक आहे मग लावा डोळे. काय म्हणले तुम्हाला म्हणे ना बरं भगवान गोपाळाला सांगायले तुम्ही नका लावा डोळे. काय का नाही लावा डोळे. महाराज सगळ्यांनी डोळे लावले पण ते झाले चॅप्टर होता म्हणजे नेमकं जादू काय करतो. डोळे लावतो हात आणतो डोळे लावले की बाहेर घालतो. डोळे लावलेच नाही पाहू लागला. पाहू लागला भगवंतानी मंत्र म्हणला आणि सगळे जण बाहेर पण अर्धे डोळे उघडे ठेवले होते. ते नेमका खिडकीत अडकला. तर झोपड जायसाठी खिडकी ठेवली होती त्याच्यात अर्धा बाहेरून अर्धा आत आणि सगळ्यांनी जयकारा दिला. पुंडली गवळीच्या कानावर आज गेला. अरे बापरे चोंडीतला संजू भाऊच्या इकडला काला झाला का म्हणजे अरे आपण म्हणे इथं दरवाजा आवाज तर आतून गेला ना. हा सगळ्यांनी दरवाजा उघडले पाहतात तर सगळे गाडगे मडके सगळे पालथे घातलेले महाराज. पहाटी